निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आज दीपावलीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते श्री लक्ष्मी पूजन। आपण तर महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचे ध्यान करतोच। भक्तांसाठी त्यांच्याकडे सहाय्य मागतो। आजही आपण तिच्याकडे प्रार्थना करणार आहोत। गुरुवर, तुम्ही आज्ञा दिल्याप्रमाणे श्री महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आम्ही शाबरी मंत्राची रचना तयार केली आहे। आम्ही सगळे ती एकत्रित म्हणू। आपला आशीर्वाद असू द्यावा। आशीर्वाद आहे। ओम श्रीं 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 परमाम सिद्धिं श्रीं श्रीं श्रीं। ओम श्रीं 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 परमाम सिद्धिं श्रीं श्रीं श्रीं। ओम श्री शुक्ले महाशुक्ले महाशुक्ले। ओम श्री शुक्ले महाशुक्ले महाशुक्ले। कमलदल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः। कमलदल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः। लक्ष्मी माई सबकी सवाई, आओ चेतो करो भलाई। लक्ष्मी माई सबकी सवाई, आओ चेतो करो भलाई। ना करो तो 7 समुद्रों की दुहाई, ना करो तो 7 समुद्रों की दुहाई। रिद्धिनाथ देवो नवनाथ 84 सिद्धों की दुहाई। रिद्धिनाथ देवो नवनाथ 84 सिद्धों की दुहाई। अष्टलक्ष्मीचं आगमन होतं आहे। आपण त्यांचं स्वागत करूयात। या नवरदेव सदाशिव, अरे अरे वाचीव रामासनी। आद्या, नवरदेव आले त्यांना वाचवायला। जावई बापू, अहो आम्ही सगळं बोलून झालं, पण धाकटे मालक काय ऐकायला तयार नाहीत। मालक, मी विनंती करतो, तुम्ही या सगळ्यांना सोडून द्या। असं म्हणतोस? बर, नाहीतरी तुला ह्या लोकांचा भारी पुळका आहे ना? ठीक आहे, असं कर, या
या लोकांनी आमच्याकडून जे ऋण घेतलंय ना ते तू आम्हाला परत कर. मग देतो सोडून यांना. हा? जमेल? माझ्याकडे एवढं धन नाहीये, नाहीतर मी निश्चितच दिलं असतं. अहो अण्णा, तुम्ही तरी बोला किंवा धाकल्या मालकासनी. आमचं ऋण दिल्याशिवाय सोडायचो नाही यांना. सगळ्यांचं मिळून किती ऋण आहे? 100 मोहरा. देशील? कुठून आणणार एवढं? तू देईल की तो? थांबा, मी आलोच. काय तुमचं काय? कशाला थांबलं तिथे? दिवाळी आहे ना आज. जा मग आपापल्या घरी. आमच्या जीवाभावाची माणसं अशी उपाशी असताना, त्यासनी असं बांधलेलं असताना आम्ही कशी दिवाळी साजरी करायची? थांब मग. ते तुमचं तुम्हीच बघा, उगाच थांबू नका इथं. तुम्हाला नसली तरी आम्हाला आहे दिवाळी. जनार्दन, हे चांगलं नाही. सोड बरं त्यांना. नाही नाही अण्णा, नाही. यावेळेला मी तुमचं ऐकणार नाही. मालक, तुम्ही सांगितलेल्या मोहरा मी आणल्यात. हवं तर मोजून घ्या आणि या सगळ्यांना सोडा. सदाशिव, अरे कुठनं आणलं एवढं? जावई बापू, हे बघून माझा ऊर भरून आला हो. हो, आधी बघू तरी दे भांड्यात काय आहे, मग भरू दे तुझा ऊर. हा? माधू, हे सोडून सगळ्यांना.
मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे अक्षय पात्र तुम्ही त्याला दिले त्याने त्याचा अगदी योग्य उपयोग केला. होय, खरं तर आपण आपलं कार्य त्याच्या हातून करवून घेतो आहोत एवढंच. पण त्या पात्रामुळे त्याच्यात अहंकार येणार नाही ना? खरं तर असं व्हायला नाही पाहिजे. मी आपली शंका बोलून दाखवते. पार्वती, काळ सगळ्याला उत्तर आहे, समजेलच. सदाशिवच्या रूपात देव भेटलाय आपल्याला. वय नाना, खरं आहे. आज पतूर लोक त्याची मागून चेष्टा करायचे, त्याच्याकडे ध्यान द्यायचे नाही. महादेवाचं फूल त्याच्या डोक्यात शिरलंय असं म्हणायचे. अरे पर आज त्योच कामाला आला. अख्ख्या गावाचं ऋण फेडलं एकल्या सदाशिवनं. नाहीतर तिकडच बांधून ठेवलं असतं आणि खायला बी मिळालं नसतं आणि प्यायला बी मिळालं नसतं. शेठजी, हो 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 हो, माझ्या कानावर आलंय सगळं. हिने सांगितलं मला असं तसं झालं सगळं, पण नेमकं काय झालं तेच कळलं नाही मला. सगळं सांगा पाहू तुम्ही सगळं. अव शेठजी, सदाशिव आला आणि त्यांनी 100 मोहरा दिले धाकल्या मालकासनी. त्यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी ऋण घेतलं होतं ते फेडले बिगर सोडत नव्हतं ते. पण मी काय म्हणतो, मी काय ह्याच्यासारखं बोलतोय? अहो काय बोलताय? हो, पण मी काय म्हणतो, त्या सदाशिवकडे 100 मोहरा आल्या कुठून? हे बघा, ते काय आम्ही विचारलं नाही. आम्ही दुःखात, आम्हाला काय बोलावं काय बी समजना. हा पर त्या सदाशिवचे पाय धरायचं एवढं नक्की. मला असं वाटलं की माझ्याकडनं ऋण काढून घेऊन तो सदाशिव गेला की काय. अहो नाना, त्याच्याकडे एवढं सगळं धन आलं कुठून? अहो जाऊ द्या ना हे सगळं, राहू द्या. हे बघा, आता दिवाळी सुरू झाली आहे. सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरी व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने एखादी पणती लावा दारासमोर, एखादा दिवा लावा. म्हणजे कसं गावात दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटेल. पण आमच्या घरात अजून एकही दिवा लागला नाही. गप्प बस ना. दिवे लावतो तो. जाऊ द्या. आणि आता कोणी काळजी करू नका, सगळ्यांचं सगळं चांगलंच होईल. मालकासनी सांगितलं पाहिजे, गावची सगळी लोक एक झाल्यात म्हणून. हे दत्तप्रभू, हे नाथ, तुम्ही जे आवाहन केलं आहे त्याप्रमाणे मी इथे उपस्थित आहे. तुम्ही तयार केलेल्या शाबरी मंत्राला माझा आशीर्वाद आहे. हे अष्टलक्ष्मी, दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय ह्यात जे उपासक आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा राहावी. जे भक्त सत्याच्या मार्गावर आहेत त्यांना सर्व प्रकारचे धन प्राप्त व्हावे. माते, काय झालं? 100 मोहरा ज्या होत्या त्या दिल्या त्या जनार्दनला आणि सगळ्या लोकांना सोडवलं.
तुम्ही किती मोठं काम केलंय. मी तर पहिल्यांदा एवढ्या मोहरा इतक्या जवळून पाहिल्या. माझ्याकडून एवढं मोठं काम होईल असं मला कधीच वाटलं नाही. पण आजपर्यंत मी जी शिवभक्ती केली त्याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करता येतोय यात मला खूप समाधान वाटलं. तुम्हाला असं वाटलं नाही का की ह्या अक्षय पात्राचा आपण आपल्यासाठी उपयोग करावा? सदाशिव, हे अक्षय पात्र आहे. तू ज्याची इच्छा धरशील ते यामध्ये प्रकट होईल. नाही, ते नियमाच्या विरोधात ठरेल. मला हे पात्र लोकांच्या कल्याणासाठी दिलंय, स्वतःच्या लाभासाठी नाही. आपल्याला वस्त्र हवी, चांगलं अन्न हवं, धन हवं, म्हणून या पात्राचा उपयोग मी कधीही करणार नाही. आणि हो, तूही असा विचार मनात आणू नकोस. अहो, आपण जर आपल्यासाठी पुन्हा सोन्याच्या मोहरा मागितल्या तर हे घर आपल्याला अजून चांगलं करता येईल. 2 मजली घरात 4 वस्तू येते असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, हे जे अक्षय पात्र आहे त्याचा उपयोग गरजू लोकांसाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी, आपल्यासाठी नाही. आपण ते व्रत म्हणून करायचंय. माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला विचारलं. यानंतर हे ध्यानात असू दे. आपला जेव्हा विवाह झाला होता तेव्हाच मी तुला समजावून सांगितलं होतं की मी काही व्रत करतोय आणि त्यामागे भाव आहे, विचार आहे. मीही जे आहे त्यात सुखाने संसार करेल असा तुम्हाला शब्द दिलाय आणि तो मी पाळेल. सगळा खटाटोप हा मनुष्याला सुखी करण्यासाठी सुरू आहे. तो समाधानी आनंदी राहावा यासाठी सगळे संत, ज्ञानी, योगी अखंड काम करत आहेत, अव्याहत कष्ट करत आहेत. मनुष्याने ह्याची कुठेतरी जाणीव ठेवावी की हे जग असेच सुरू नाही, ते सुरळीत सुरू राहावे म्हणून खूप प्रयत्न सुरू असतात. तेव्हा कुठे आनंद पाहायला मिळतो. कैलासात तुझं स्वागत आहे. माते, यापुढे आपली आज्ञा घेण्यासाठी इथे आलो आहे. मच्छिंद्र, खूप कार्य आहे.
नवनाथांचे कार्य सुरू आहे, परंतु प्रत्येकाचा शिष्य परिवार तयार व्हायला हवा. हे करणं सोपं नाही. खूप संकट येणार, परंतु कार्य पुढे घेऊन जायचं तर तेही आवश्यक आहे. अवश्य प्रभू. जालिंदर, कानी, गोरक्ष यांनी सर्वत्र भ्रमण करत योग्य त्या शिष्यांची निवड करणं हेही कार्य आहे. संपूर्ण देवभूमीत नाथपंथाची साधना स्थळ निर्माण करायची आहेत. उपासनेच्या पद्धत आणि विचार निश्चित करावे लागतील. तशी आज्ञा.